बुलढाणा जिल्ह्यातील आवार गावात दोन गटामध्ये राडा झाला। डीजे वाजवण्यावरून वाद झाल्यामुळे दोन्ही गटात तुफान दगडफेक झाली। दगडफेकीच्या घटनेत 3 जण गंभीर जखमी झाले। या प्रकरणी 18 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। तुकाराम महाराजांच्या बीज सोहळ्यानिमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा आदेश दिला। इंद्रायणी नदीचं पाणी पिण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश जारी केले। 2 दिवसांपूर्वी मोशी गावात 2 टोळक्यांच्या वादात वाहनांची तोडफोड करण्यात आली होती। या प्रकरणी आता भोसरी एमआयडीसी पोलिसांनी 9 जणांना अटक करत त्यांनी ज्या ठिकाणी ही तोडफोड केली होती त्या परिसरातून धिंड काढली। पुण्यातील नरे आंबेगाव परिसरात दहशत माजवत राडा घालणाऱ्या आरोपींची आंबेगाव पोलिसांच्या पथकाने धिंड काढली। आरोपींना पायावरती चालवत त्यांनी ज्या ठिकाणी दहशत माजवली तिकडून त्यांची धिंड काढण्यात आली। ठाणे पालिकेतील 337 कोटींच्या व्यवहारावरती भाजप आमदार संजय केळकरांनी सवाल उपस्थित केलाय। 5 वर्षात लेखापरीक्षण झालं नसल्याचा दावा केळकरांनी केलाय, तर कोणताही गैरव्यवहार झालेला नाही असं स्पष्टीकरण म्हस्केंनी दिलं। क्रमात राडा झाला। पुण्यातल्या खराडी परिसरात हनी सिंगच्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी मोठी गर्दी झाली होती। गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। बीड पोलिसांनी तृप्ती देसाईंना नोटीस बजावली आहे। वाल्मिक कराड प्रकरणी देसाईंनी बीड पोलिसांवरती आरोप केले होते। या आरोपांसंदर्भात पुरावे घेऊन येण्यासाठी पोलिसांनी नोटीस पाठवली। पुणे 2 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। हत्येच्या गुन्ह्यात या आरोपी विरोधात मकोका लावण्यात आला होता। आरोपीवरती पुण्यात विविध गुन्हे दाखल आहेत। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावरती वन विभागाने कारवाई केल्यानंतर अज्ञातांनी खोक्याचं घर जाळलं। त्यानंतर खोक्याच्या कुटुंबाने आक्रोश करत तोंड बांधून आलेल्या लोकांनी मारहाण करून मग घर जाळलं असा आरोप केला। हल्लेखोरांना अटक करून मुख्यमंत्र्यांनी न्याय मिळवून द्यावा अशी मागणी खोक्याच्या कुटुंबाने केली। जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याचे दर 90,000च्या पार गेलेत। सोन्याचे दर वाढल्यामुळे लग्नसराईत ग्राहकांचं बजेट कोलमडलंय। अवघ्या 3ऱ्याच महिन्यात सोन्याने हा उच्चांक गाठला। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील निलंबित पोलीस अधिकाऱ्यांसोबत या प्रकरणाची सुनावणी करणारे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांनी धुळवड साजरी केली। न्यायाधीशांचं वागणं कितपत योग्य आहे असा सवाल अंजली दमाल यांनी उपस्थित केला। 100 दिवसांच्या आत आणखीन एका मंत्र्याचा राजीनामा होईल असा दावा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला। सरकार केवळ जातीय दंगली भडकवण्याचं काम करते असा आरोप त्यांनी केला। देशातील सध्याच्या धार्मिक उन्मादावरती खासदार संजय राऊत यांनी कठोर टीका केली आहे। देशात होळीला मशिदी झाकून ठेवण्याची त्यावरती आच्छादन टाकण्याची वेळ आली आहे। हा संकुचितपणा देशाला आणि धर्माला परवडणारा नाही। देशाचा माहोल बिघडलाय असा आरोप राऊतांनी केला। काँग्रेस नेते नाना पटोलेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली। आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असं नाना पटोले यांनी म्हटलंय। तर महायुतीत शिंदे अजितदादांची स्थिती वाईट आहे, भाजप त्यांना जगू देणार नाही असा टोला सुद्धा लगावलाय। नाना पटोलेंची ऑफर महायुतीत कोणी मान्य करत नाही। विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी सरकारला चांगल्या सूचना द्याव्यात अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री आणि नितेश राणेंवरती निशाणा साधला। नितेश राणे मुख्यमंत्र्यांचंच ऐकत नाही तर आपण काय बोलणार असा टोला सुळेंनी लगावला। महिलांवरती कुठे अन्याय अत्याचार होत असेल तर आरोपी कोणी असो कायद्याच्या चौकटीत राहून आरोपीवरती कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकरांनी दिली। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात दगडफेक करून धुळवड साजरी करण्यात आली। 2 गटात ही दगडफेक केली जाते। जितके जास्त लोक जखमी होतील त्या वर्षी तितका जास्त पाऊस पडतो अशी गावकऱ्यांची धारणा आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या वरणे इथली श्रीदेवी
काळकाई मंदिरात उत्सवाला सुरुवात झाली आहे. पौर्णिमेच्या दिवशी देवीचा होम झाल्यानंतर काळकाई मातेला पोलिसांकडून सलामी देण्यात आली. मंदिराच्या आवारात देवीची पालखी नाचवण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली. जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मोठ्या उत्साहात धुलीवंदन साजरं करण्यात आलं. एकमेकांना मिठाई बरोबर नृत्य करत पोलिसांनी जल्लोषात रंगांची उधळण केली. यवतमाळच्या गदाजी बोरीत गोटमार परंपरा जोपासत गावकऱ्यांनी होळी साजरी केली. एकमेकांवरती दगडफेक करत धुळवड साजरी करण्यात आली. 2 गटांपैकी एक गट जोपर्यंत जखमी होत नाही तोपर्यंत दगडफेक सुरूच ठेवली जाते. ही दगडफेक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. डोंबिवलीच्या खोणी पलावा इकडे नागरिकांनी उत्साहात धुळवड साजरी केली. रेन डान्स करत नागरिकांनी धुलीवंदनाचा आनंद लुटला. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरची संस्कृती असलेल्या कोकणचे खोळे विरारमध्ये अवतरले. विरारकरांनी संकासूर आणि गोमूचं विधिवत औक्षण करत पूजा केली आणि आपली गाऱ्हाणं मांडलेली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या शिरगाव बांबूची होळी आणली जाते. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गावामध्ये शेतात ही होळी आणली जाते. या होळीमध्ये शेकडो नारळ टाकले जातात आणि पेटत्या होळीतून हे नारळ बाहेर काढण्यासाठी अनोखी प्रथा आज सुद्धा राबवली जाते. खेडचं ग्रामदैवत पाथरजाई देवीची सहान भरण्यासाठी शेकडो महिलांनी गर्दी केली. हुताशनी पौर्णिमे दिवशी देवीचा होम लागल्यानंतर पालखीचं दर्शन घेत देवीची खणा नारळानं ओटी भरली जाते. अक्कलकोट तालुक्यामध्ये जिवंत व्यक्तीची प्रेतयात्रा काढत धुळवड साजरी करण्याची परंपरा आहे. अशीच प्रेतयात्रा काढत मोगळी गावामध्ये धुळवड साजरी करण्यात आली. या उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. धुळवडी निमित्ताने नाशिकमध्ये दाजिबा वीरची मिरवणूक काढण्यात आली. 300 वर्षांची परंपरा असलेल्या या मिरवणुकीत शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. हिंगोलीत बंजारा समाज बांधवांनी पारंपरिक पद्धतीने धुळवड साजरी केली. ब्राह्मणवाडा तांड्यातील महिलांनी लेंगी गीत गात नृत्य केलं. जालन्यात धुलीवंदनानिमित्ताने 136 वर्षांची परंपरा असलेली हत्ती रिसाल मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये हत्तीवरती बसून राजाची प्रतिकात्मक मिरवणूक काढली जाते. खासदार कल्याण काळेंनी मिरवणुकीत सहभाग घेत डफड्याच्या तालावरती ठेका धरला. वाशिमच्या बंजारा तांड्यामध्ये धुळवडीचा उत्साह दिसून आला. डफडे आणि डीजेच्या तालावरती ठेका धरत बंजारा बांधवांनी आनंद साजरा केला. जळगावच्या चोपडामध्ये द्वारकाधीश मंदिरात मोठ्या उत्साहात धुळवड साजरी करण्यात आली. नागरिकांनी फुगडी खेळत धुलीवंदनाचा आनंद लुटला. जळगावच्या यावलमधील श्री क्षेत्र मनुदेवी मंदिरात धुळवड साजरी करण्यात आली. रंगांची उधळण करत भाविकांनी धुलीवंदनाचा आनंद लुटला. कोकणातील कोळी बांधवांमध्ये धुलीवंदनाचा उत्साह दिसून आला. कोळी बांधवांनी सहकुटुंब बोटीची पूजा करत धुळवड साजरी केली. पारंपरिक नृत्यावरती ठेका धरत धुलीवंदनाचा आनंद लुटला. पिंपरी चिंचवडमध्ये दृष्टीबाधित बांधवांनी रंगोत्सव साजरा केला. ज्यांना डोळे आहेत त्यांनी डोळ्याची काळजी घ्यावी. लहान मुलांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा असा संदेश सुद्धा यावेळेला दिला. मुक्ताईनगरमध्ये खडसे कुटुंबाने धुळवड साजरी केली. राज्यातील सध्याचं सामाजिक आणि राजकीय चित्र भीषण आहे. होळीमध्ये सर्व वाईट गोष्टी जळून खाक होऊन वातावरण निर्मळ व्हावं अशी अपेक्षा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी व्यक्त केली. होळीनिमित्त आयोजित बंजारा समाजाच्या पारंपरिक उत्सवात आमदार श्वेता महालेंनी सहभाग घेतला. बंजारा वेशभूषा धारण करत महाले उत्सवात सहभागी झाले. यावेळेला बंजारा नृत्य करत त्यांनी होळीचा आनंद लुटला. राज्यात विरोधक शिल्लक नाहीत, जो थोडेफार आहेत त्यांनी 5 वर्ष आता आराम करावा आणि सरकारला चांगल्या सूचना द्याव्यात असा टोला गिरीश महाजनांनी लगावला. मंत्री महाजनांनी जामनेर इथे निवासस्थानी सहकुटुंब धुळवड साजरी केली. रंगांची उधळण करत महाजनांनी धुलीवंदनाचा आनंद लुटला. भाजप आमदार प्रताप अडसर यांनी बच्चे कंपनीसोबत होळी साजरी केली. यावेळेला लहान मुलांनी अडसर यांना रंग लावत धुळवडीचा आनंद लुटला.
माजी पर्यावरण मंत्री रामदास कदमांनी आपल्या गावी कुटुंबासोबत धुळवड साजरी केली। यावेळी त्यांनी सर्व कोकणवासियांना शुभेच्छा दिल्या। विदर्भातील तापमानात मोठी वाढ झाली आहे। विदर्भातील तापमान 41 अंशांवरती गेले। वर्धा, अमरावतीसह नागपूरला उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। साई भक्तांना मूळ किमतीच्या 10 पट अधिक किमतीत साहित्य विकणाऱ्या 3 दुकानदारांवरती शिर्डी नगरपालिकेने कारवाई केली आहे। या दुकानांना पालिकेने टाळं ठोकले। दरम्यान या संदर्भात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला। धाराशिव जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढतोय। जिल्ह्यातील तापमान 30 अंशांवरती पोहोचलं। हे तापमान आणखीन वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। हिंगोली शहरातील डिव्हायडरवरती सुशोभीकरणासाठी पुतळे बसवण्यात आले होते, मात्र अज्ञात व्यक्तीकडून या पुतळ्यांची तोडफोड करण्यात आली आहे। या तोडफोडीमुळे नगर परिषदेचं मोठं नुकसान झालं आहे। राज्यातील शिक्षण सेवक पद रद्द करण्याची मागणी शिक्षक सेवक कर्मचाऱ्यांनी केली आहे। सरकार शिक्षकांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अकलूज ते निमगाव रस्त्याच्या कामासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली। बांधकाम विभागाच्या कार्यालयात संघटनेकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे। अखेर संबंधित रस्त्याचं काम सुरू करण्याचा निर्णय बांधकाम विभागानं घेतला आहे। सातारा जिल्ह्यातील बावधनचे बगाड प्रचलित आहे। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या बावधनच्या मान यावर्षी अजित ननावरे यांना मिळालेला आहे।